हाय हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये। आजची रेसिपी आपण झटपट पाहणार आहोत आणि झटपट जरी असली तरीही तेवढीच टेस्टी। चला तर मग अजिबात वेळ न दवडता चविष्ट अशा या रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी इथे आपण घेतलेल्या आहेत मूठभर चांगल्या तिखट हिरव्यागार अशा पद्धतीच्या हिरव्या मिरच्या। सगळ्यात अगोदर तर याचं देठ काढून घ्यायचंय। या आता आपण पाण्यात स्वच्छ धुवून घेऊयात। एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते 10 ते 12 गावरान लसणाच्या पाकळ्या। आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय। फिरवत असताना खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही, थोडंसं ओबडधोबड अशा पद्धतीचं करून घेऊयात। ही मिरची आपण अशा पद्धतीनं बारीक करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। खूपही जास्त बारीक केलेली नाही आणि खूप जास्त मोठाडी नाही ठेवली, असं मध्यम अशा पद्धतीची भरडून काढायची आहे। आता आपण काय करणार आहोत, पॅन मध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचंय। तेल गरम झाल्यानंतर एक छोटा चमचा मोहरी, जिरं अर्धा चमचा आणि यामध्येच आता आपण ही भरडून घेतलेली मिरची टाकून घ्यायची आहे। आता ही मिरची आहे ना आपल्याला या तेलामध्ये चांगली परतवून घ्यायची आहे बरं का। याचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे घालून टाकायचा आहे। छान मस्त असा खोकला येईपर्यंत ही मिरची परतली पाहिजे। नाहीतर मग परत असं म्हणू नका की ताईंची रेसिपी ट्राय केली आणि आमचं पोट खराब झालं। पोट काही खराब होणार नाही, फक्त तेलामध्ये व्यवस्थित अशी ती परतून घ्या। तर इथं तुम्ही बघताय की मिरची जी आहे ना चांगली खरपूस अशी होईपर्यंत मी या तेलामध्ये परतवून घेतलेली आहे, त्यामुळे ही मिरची आता आपल्याला बाधत नाही। अशा पद्धतीने मिरची परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळद, त्यानंतर धना पावडर 1 चमचा आणि इथं मिरची तिखटच आहे पण ही बेडगी मिरची पावडर आहे जी आपण कलरिंगसाठी वापरतो 1 चमचा आणि याच्यामध्ये आपल्याला दही टाकायचे 2 मोठे चमचे। आता दही टाकल्यानंतर हे छान असं हलवून घ्यायचं। याच्यामध्ये आपलं मीठ टाकायचं राहिले ते सुद्धा टाकून घेऊया आणि अशा पद्धतीने हे थोडासा मोठा गॅसचा फ्लेम करायचा, कारण की दही फाटू नये आणि अशा पद्धतीने हे एकत्रित करून घ्यायचं। कंटिन्यू याला हलवायचं। ही रेसिपी आहे ना अशी खूप झटपट तयार होते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चवीला अप्रतिम अशा पद्धतीची लागते। म्हणजे तुम्ही जर एकदा ही घरी ट्राय केली ना म्हणजे तुम्ही रोजच्या भाज्या करायचं विसरून जाताल, कारण की भाजीच्या ऐवजी सगळेजण म्हणतील की मला हेच खायचं। चपाती असेल, भाकरी असेल, भात असेल, कशाबरोबरही मॅच होऊन जाते। परफेक्ट असं कॉम्बिनेशन आहे। तर हा घ्या आपला हिरव्या मिरचीचा पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीचा असा हा ठेचा खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही बघू शकता किचनमध्ये खूप जास्त पसारा होत नाही, खूप जास्त वेळ त्याला द्यावा लागत नाही, तरीही कमी वेळेमध्ये भन्नाट असा पदार्थ तयार होऊन निघतो। हा आता याच्यामध्ये ना आपल्या मसाल्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे बरं का। आपली जी रेसिपी परफेक्ट होते ना त्याच्यामागे मसाले सुद्धा तेवढंच महत्त्वाचं काम करतात। त्यामुळेच तुम्हाला जर आपले हे मसाले ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवरती सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्याला फक्त हाय करा, सगळी माहिती पुरवण्यात येईल।